मी आदरणीय राहुल सोलापूरकर सरांना विनंती करतो की आपण आमच्या सर्व प्रेक्षकांशी मुक्त संवाद करावा अशी विनंती करतो. राहुल सोलापूरकर सर. समां पातु सरस्वती भगवती. यशवंत प्रतिष्ठान अंबड आयोजित राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आत्ताच्या सत्रासाठी अध्यक्षपद भूषवणारे माननीय डॉक्टर अजय आगरकर, माननीय सतीश झोंडे, माननीय योगीराजजी खरा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माननीय खोब्रागडे, ज्यांनी प्रचंड पाठपुरावा करून या परिषदेमध्ये मी शाहू महाराजांविषयी बोलायला यावं म्हणून मला सातत्याने आग्रह केला असे या प्रतिष्ठानचे खऱ्या अर्थाने अध्वर्यू संजयजी खोरे, विनायकजी चोथे, इतर सर्व त्यांचे सहकारी, उपस्थित माता पिता बंधू भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनी, सुरुवातीलाच 2-3 गोष्टी सांगतो कारण शिक्षण परिषद आहे आणि साहजिकच शिक्षण असा शब्द आला की आपल्या डोळ्यापुढे एक चौकट तयार होते. लहानपणापासून शाळेपासून महाविद्यालय, आणखी त्याच्या पुढे, आणि त्या विशिष्ट चौकटीनं सगळं शिक्षण होतं असा एक सार्वत्रिक समज आपल्याकडे आहे. पण मला नेहमी असं वाटतं की उघडे डोळे खुलून जर समाजात वावरलं तर प्रचंड शिक्षण होत असतं. दुर्दैवाने आपल्याला जी चाकोरीबद्ध शिक्षणाची सवय इतकी वर्ष, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी येते पण त्यापूर्वीपासून लागलेली आहे, त्यामुळे विविध विषयांवरती अभ्यास करावा असं कितीही मनात आलं तरी आपल्याला त्या काळात करता येत नव्हतं. आर्ट्सला गेलेला विद्यार्थी केमिस्ट्रीचा अभ्यास करू शकायचा नाही, कॉमर्सला गेलेला विद्यार्थी सायकोलॉजीचा अभ्यास करू शकायचा नाही, आणि सायन्सला गेलेला विद्यार्थी भाषेचा अभ्यास करू शकायचा नाही. जगभर मात्र शिक्षण पद्धती मी जे काय गेली 25 वर्ष हिंडतोय जगात, ती खूप ओपन, वेगळी अशी मी पाहिलेली. आणि मग ज्यावेळेला आपण इतिहासकालीन सर्व व्यक्तिमत्व वेगवेगळी पाहायला लागतो, अगदी छत्रपती शिवरायांपासून, तर लक्षात असं येतं की पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवाच्या जगातलं त्यांचं शिक्षण जास्त मोठं होतं आणि त्याचा अभ्यास केला तर आपल्याला ते शिक्षण आणखीन चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं. अगदी एक माझ्या लहानपणीची छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे पटकन लक्षात येईल. पुण्यामध्ये मी मध्यवस्तीत राहायचो, तिथनं आमची भाजी मंडई खूप जवळ होती. त्यामुळे दर रविवारी आईचा एक प्रघात होता की 4 पिशव्या घे, चल माझ्याबरोबर आपण भाजी घेऊ, जरा चांगली स्वस्त ताजी मिळते म्हणून. मग ठरलेल्या आजीबाई होत्या, त्यांच्याकडे जाऊन आम्ही भाजी घ्यायचो. आता जसा आमचा नाही होता तसाही इतर काही घरातला होता. एक अतिशय खुटखुटीत असं छोटा आंबाडा घालणाऱ्या, पांढरे चंद्री केस झालेल्या बाई पण दर रविवारी आम्हाला भेटायच्या. ते नाव बिव माहित नव्हतं पण आपले रोज दर रविवारी भेटतोय म्हणून आई पण त्यांची कशात काकू वगैरे असं सगळं व्हायचं. एक दिवस झालं असं की त्यांच्या बरोबर एक अत्यंत तरुण मुलगी, लग्न झालेली, भाजी घ्यायला आली. आणि चालू असतं एकाच वेळेला तुम्ही बघता की ती बाई किती शिकलेली असते हा भाग वेगळा भाजीवाला, पण 5 गिराईक असतील तर कोण काय घेतं याच्याकडे तिचं लक्ष असतं. हात पाव घेतलं, पावशेर घेतला, अर्धा किलो घेतलं, याच्याकडे लक्ष असतं. ते पण आपण हिशेब करूनही सांगतो. आणि ती भाजी घेत होती आणि त्या ज्या बाई होत्या त्या सारखं त्या भाजीवाल्याला सांगत होत्या, बघा डॉक्टर आहे माझी सून, फार हुशार आहे, मॅथमॅटिक्स तर फार मोठं तिचं, त्यावेळेला मॅथमॅटिक्स मध्ये 12वीला पहिली होती. मला हिशोबाला फसवलं असशील 4 आठवड्याला, तिला फसवू शकणार नाहीस. ही आपली उधारी होते का, कशाला फसवते मी, बघ 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 म्हणजे भेंडी कशी तोडून घेतली, बघ म्हणजे कसं नख लावून तिने व्यवस्थित त्या दुधी भोपळा घेतला, बघ तोडून, बघ बघ कसं कडक कडक लाल टमाटो घेतले वगैरे, असं चाललं होतं आपलं. मी आपला कुतूहलाने बघत होतो की बाईला एवढं काय कौतुक आहे आपल्या सुनेचं, डॉक्टर आहे. बराच वेळ सगळं झालं, शेवटी हिशेब सुरू झाला. तर त्या मुलीने पटकन सांगितलं, तरुण डॉक्टर होती, तिने 84 रुपये 50 पैसे झाले आहे. तर ती म्हणली, बा कसा पटकन तोंडी हिशेब लगेच झालाय, घेतली त्याचा. या बाईने आपलं कागदावर एकदा
अर्धा किलो टोमॅटो आणून हा बरोबर म्हणजे 84 रुपये 50 पैसे झाले. ती म्हातारी परत म्हणलं बघितलं किती माझी सुनबाई हुशार आहे. आता इतका वेळ वर्णन ऐकलेलं शेवटी त्या भाजीवर राहवलं. ती म्हणली खरं सांगू का आजी, तुम्ही घेऊन आलात तेव्हाच मी ओळखलं होतं की तुमच्या सुनबाई फार हुशार आहे. आता तिला वाटलं की आपल्या सुनबाईचं कौतुक चाललंय. कशावर ना म्हणली? म्हणजे भाजी निवडताना बघितलं ना, पहिले त्यांनी टमाटो घेतले, आतमध्ये ओतले मी आणि त्याच्यावर कांदे बटाटे होताना सांगितले, तेव्हाच म्हणलं किती हुशार नाहीये. समाजामध्ये वावरत असताना जेव्हा आपण बघत जातो तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक गोष्टीचा क्रम, त्याची शिस्त, त्यातल्या बाकीच्या गोष्टी कशा पद्धतीने त्या घटनेकडे बघावं आणि काय निवडावं, अशा अनेक गोष्टींमधून शिक्षण आपल्याला मिळत असतं. फक्त डोळे उघडे ठेवण्याची गरज असते. मला अजूनही आठवते ज्या वेळेला जयवंत वालावलकर नावाचे आमचे एक बहुरूपी रंगभूमीचे प्रमुख, त्यांच्या मनात आलं की शाहू महाराजांवर काहीतरी व्हावं आणि ते पुण्यातनं उठून कोल्हापूरला गेले. आणि मग पुण्यात आल्यानंतर ते एक दिवस मला म्हणले, अरे ते शाहू महाराजांवर आम्ही काही करायचं ठरवतोय, तू जरा त्या स्टुडिओत एक स्क्रीन टेस्ट द्यायला आहे. मी अगदी बारीक होतो त्यावेळेला, खरं सांगायचं. सुरुवातीचे तुम्ही साधारण 85च्या पुढचे चित्रपट बघाल तर छान बारीक आणि उंच एवढाच होतो. म्हणलं मी कुठं महाराजांसारखा दिसतो, काहीतरी काय नाही, तू येऊन एक टेस्ट दे म्हणजे. मी आपली टेस्ट दिली. त्यानंतर मी विसरून नाही गेलो, माझी शूटिंग चालू होती. मधल्या काळात वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली, त्याच्यामध्ये असाच्या असा हा माझा आहे, पण असा महाराजांचा जो फोटो असतो तो फोटो आणि त्याच्या शेजारी लिहिलेलं की बाबा या पद्धतीचे आपण दिसू शकू, थोडाफार अभिनयाची आवड आहे, असं जर भारतस्थ कोणी असतील तर त्यांनी खालील ठिकाणी संपर्क करावा. आम्ही शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी माणूस शोधतोय. जाहिरात पाहिल्यानंतर म्हटलं आपली निवड बोंबलली, कशाला उगाच आपण लक्ष द्या. आणि त्यानंतर अचानक एक साधारण 8-1 महिन्यांनी मला कोल्हापुरातला फोन आला की आम्ही जवळजवळ 300-350 लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि त्यातनं आम्ही साधारणतः 50 ते 70 लोक शॉर्टलिस्ट केले. आता मात्र आम्हाला गेटअप करून त्या प्रत्येकाकडनं एक सीन करून घ्यायचा आहे. मग त्याच्यावरती आमची कमिटी ठरवणार आहे. कारण अगदी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंपासून सगळी कमिटी त्याच्यामध्ये होती. काही राजकीय पुढारी होते, स्वतः महाराज होते, शाहू महाराज असतात. तर तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी कोल्हापूरला या. मी आपला गेलो. दसरा चौकात त्या शाहू महाराजांचं जे नाट्यगृह आहे तिथे आम्हाला बोलवलं होतं. मला अजूनही आठवतंय, शिकारीच्या वेशामध्ये सीन करायचा होता मला. जुन्या ब्रिटिश पद्धतीच्या ते ब्रिचेसची पॅन्ट, त्याच्यावर कोट, आतलं शर्ट वगैरे असं सगळं. आणि एक बाबूराव यादव नावाचे गृहस्थ होते कोल्हापुरात पूर्वी, मूक पटांपासूनचे चित्रपटातले नट आणि दिग्दर्शक. ते शाहू महाराजांचे एवढे चाहते होते की ते सगळे कपडे महाराजांसारखे शिवायचे. महाराजांचे कपडे काही नव्हते, पण त्या बाबूराव यादवांचे कपडे आणून वेगवेगळे एकेकाला घातले जातात. मला तो शिकारी वेश दिला गेला. मला आजही आठवते की पॅन्ट माझ्या पोटाला बसणंच शक्य नव्हतं, एवढा घेर होता. त्यामुळे मग नऊवारी साडी अख्खी आडवी गुंडाळली आणि मग त्याच्यावरती पॅन्ट कशी कशी बसली. मग मी बाकी सगळं घातलं आणि मी तो सीन दिला आणि मी पुण्याला परत आलो. गंमत म्हणून सांगायला हरकत नाही, खासदार श्रीनिवास पाटील माझ्याबरोबर टेस्टला होते शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी. अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आली होती शाहूंच्या भूमिकेसाठी. आणि मग काही दिवसांनी मला फोन आला की सर्व विचार करता आम्ही असं ठरवलंय की तुम्ही ती भूमिका करावी, तर आता कोल्हापुरात बाकीच्या गोष्टी ठरवायला या. येतो. वेळ काढून गेलो. खरं सांगायचं तर तोपर्यंत जे काही चित्रपट मी करत होतो, करतोय, असे आमचे करमणुकीचे चित्रपट असतात तर काही फार डोकं लावावं लागत नाही. पण ही भूमिका निवडलं गेलं मी आणि शाहू अध्यासन केंद्रात शिवाजी विद्यापीठात पोहोचलो आणि लक्षात आलं की एक प्रचंड ओझं मानेवरती कोणीतरी टाकलं. अवघ्या 100 वर्षापूर्वी घडलेला इतिहास. 95 साली तर ज्या वेळेला माझी निवड झाली त्यावेळेला तर मला आठवतं की महाराजांबरोबर काम केलेले किंवा त्यांना पाहिलेली काही माणसं जिवंत होती 90च्या पुढची, म्हणजे ज्यांनी वयाच्या 20 महाराजांना पाहिले जाणतेपणे, उगाच आपलं लहानपणी पाहिले असं नाही की त्यांना माहिती आहेत महाराज. अशा सगळ्या लोकांना आणि महाराजांची प्रतिमा समाजात आहे त्याला न्याय देऊन काम करायचं ही खूप अवघड जबाबदारी लक्षात आलं. सगळं ठरलं. मी त्यांना असं म्हणलं की मला एक 6 महिन्याचा अवधी द्या आणि मी सगळा अभ्यास करतो आणि मग आपण सुरू करू. म्हणजे 6 नाही 3 महिने. 3 महिन्यानंतर आपल्याला सुरू करायलाच पाहिजे. संध्याकाळी माझी कॉस्ट्युम डिझायनर होत्या आमच्या, त्यांची भेट झाली. त्यांचं नाव भानू अथय्या. गांधी चित्रपटासाठी ज्यांना ऑस्कर मिळालं या मूळच्या कोल्हापूरच्या.
राजोपाध्ये घराण्यातल्या, पण नंतर साऊथ इंडियन माणसाशी लग्न झालं म्हणून अथय्य नाव पडलं. राजोपाध्ये घराणं म्हणजे महाराजांचे जे राजपुरोहित ते घराणं, त्या घराण्यातल्या त्या. त्यांनी संध्याकाळी माझ्याकडे बघितलं, म्हणजे पुण्या बावाटाने तुला निवडलं रे. म्हणजे काय झालं म्हणून होतं? अरे महाराज केवढे होते, कितीही तुला पॅडिंग लावायचं म्हणून ना तरी शेतातलं भुजगावणं वाटत. एक काम करतो, आधी वजन वाढव, त्यानंतर आपण बाकीचा विचार करू कॉस्ट्युमचा. म्हटलं बर. मग त्यानंतर 3 महिन्याची मुदत मी 6 महिने करून घेतली. मग हल्ली ज्याला वेट लॉस, वेट गेन प्रोग्राम वगैरे म्हणतात ना, असलं काही नाही, पण रेग्युलर कसं वजन वाढवावं वगैरे यासाठी मी तळवलकर जिम्नॅशियम्स मध्ये गेलो, सगळं बघितलं. त्यांनी जे सांगितलं ते सगळे उपाय केले. 6 महिन्यात 40 किलो वजन वाढवलं. आणि एवढं वाढवूनही मला 3 पॅडिंग वेगवेगळ्या 3 स्टेजेस मध्ये वापरावी लागली. त्याचं कारण असं, महाराजांचं निधन वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी झालं, पण तेव्हा त्यांची उंची होती जवळजवळ 6.5 फूट, म्हणजे माझ्याही पेक्षा आणखी 2-3 इंच जास्त. छाती होती 63 आणि पोट होतं 78. केवढा माणूस असेल सहज विचार करा. आणि खरं सांगायचं तर मला महाराजांचं दर्शन एका वेगळ्याच ठिकाणी झालं. मी बाकीचा सगळा अभ्यास करत होतो, पण छत्रपती शिवरायांचे रामचंद्र पंत अमात्य बावडेकर, बावड्याला मी त्यांच्याकडे काही संदर्भ सापडत का म्हणून गेलो होतो अभ्यासाला. तेव्हा त्यांचे आत्ताचे जे वंशज आहेत ते मला म्हणले, अहो आमच्याकडे एक सुपर 8 कॅमेरावर चित्रित केलेली शाहू महाराजांची एक छोटीशी फिल्म आहे, ती आता काही बघता येत नाही, सुपर 8ला प्रोजेक्टरही नाही, काही नाही, पण भिंतीवरती आपल्याला फोकस करून बघता येईल, बघायचे का? नक्की, का नाही? जुन्या काळात आपण बघतो की वेगवेगळ्या सरदार तडकदारांच्या घरामध्ये ते शिकारीचे फोटो लावलेले असतात. अस्वलाची केली आहे, ढाण्या वाघाची केली आहे, आणि मग ते घरची लोक ज्यांनी शिकार केली तो हातात बंदूक घेऊन त्याच्यावर पाय देऊन त्या शिकारीवरती मग त्यांची शिकारी कुत्री, बाकीचे लोक हकारे, आणि ते जुन्या काळात ते काळ्या कापडात जाऊन तो फोटो काढला जायचा. ते आपल्या अत्याचे वंशज सांगतात, बघा आमच्या पूर्वजांची शिकारीचे फोटो वगैरे. अशी एखाद्या फोटोसाठी शाहू महाराज चालले, त्यांनी एका छोट्या सुऱ्याने फक्त त्यावेळेला एका ढाण्या वाघाला मारलं, आणि त्या वाघाला पाडलेलं आहे. तिथे महाराज चालत चालले, त्यांचे तो ब्रिचेस वगैरे तो शिकारी कोट तो कसा लूज सोडलाय, हातात सोटा आहे, आणि असं ते आम्ही बघत होतो असं भिंतीवर. त्यात दिसलं असं की एका हातात त्यांच्या 4 पट्टे आहेत आणि एका हातात सोटा आहे. 4 पट्टे म्हणल्यावर मला वाटलं शिकारी कुत्रे असतील कुठले तरी त्यांचे. आणि जेव्हा कॅमेरा पॅन झाला तर भिंतीवर बघत होतो तरी आम्ही दचकलो. त्याचं कारण 4 कुत्रे नाही, ते 4 बिबटे एका हातात पकडले होते त्यांनी कुत्र्यासारखे, आणि त्या बिबट्यांना ओढताना त्यांच्या गळ्याला फास बसत होता, इतकी पकड घट्ट होती. म्हणजे काय ताकद आणि काय माणूस असेल. पण जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा लक्षात आलं, कारण आपल्याकडे म्हणी पण फार गंमतशीर होतात ना. नेहमी असं म्हणलं जातं, मूर्ती लहान कीर्तिमान, म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असा असतो की जो धिप्पाट तो रेमॅड होत आहे. या सगळ्याला छेद देणारी जी व्यक्तिमत्व आपल्या इतिहासात होऊन गेली, अगदी खान अब्दुल गफार खान, सरहद्द गांधी ज्यांना म्हणलं जायचं, त्यांच्यापासून ते शाहू महाराजांपर्यंत अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत की जी धिप्पाड तर होतीच, पण त्यांचं कर्तृत्व त्यांच्या धिप्पाडपणाच्या काही पट जास्त होतं. आणि पारतंत्र्यातल्या हिंदुस्थानामध्ये जी काही 567 संस्थानिक होऊन गेले, त्यांच्यापैकी अगदी बोटावर मोजणारे संस्थानिक असं दिसतील की जे खरंच प्रजाहितदक्ष हा जो शब्द आपण वापरतो त्याच्या जवळ जाणार आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, मी अभिनेता आहे, कुठल्याही व्यासपीठावर येतो तेव्हा आम्ही त्याला रंगमंच समजत असतो. त्यामुळे मी वर आलो, ते म्हणले राहू देत चालतील, म्हणलं नाही, नाटकात एंट्री असेल आणि तिथे घालायची असतील तर ठीक आहे, पण एरवी रंगमंचावरती बूट घालून जाणं मला शक्य नाही, म्हणून मी काढले. वर आलो आणि मी 3 वेळा नमस्कार केला. नमस्कार करताना आमची इच्छा एवढीच असते नट म्हणून की पहिला नमस्कार आमची देवता नटराज तिच्या चरणी पोचावा, दुसरा नमस्कार मराठी रंगभूमीला ज्यांनी सुवर्ण झळाळी प्राप्त करून दिली ते नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्यापर्यंत पोचावा, आणि तिसरा माझ्या हातून चांगलं घडू दे असं म्हणण्यासाठी परमेश्वराला केलेला असावा. बहुतेकांना इतिहास माहिती असतो, त्यांना हे माहिती असतं की नारायणराव राजहंसांचं नावाविधान बालगंधर्व हे लोकमान्य टिळकांनी केलं. आणि मग सगळे इतिहास सांगताना काय लोकमान्य टिळकांनी नाव दिलं त्यावेळेला नारायणराव राजहंसांना, लहान असताना ऐकलं गाताना म्हणून. पण इतिहास हा माहित नसतो की आपल्यापर्यंत पोहोचत नाही की एक 8 वर्षाचा मुलगा आपल्या मामाबरोबर कोल्हापुरात पोहोचतो,
शाहू महाराजांना बातमी दिली जाते की अहो एक लहान पोरगा आलंय, गातं फार सुंदर, शिकलेलं नाही पण गळ्यामध्ये काय फिरत आहे त्याच्या. एकदा ऐकाल का? महाराज उत्तम ऐकणारे होते, कारण अल्लादिया खासाहेब जयपूर अत्रवली घराण्यात कोल्हापुरात महाराजांनी रुजवलेलं. त्यामुळे त्या पोराला आणलं जातं. बरोबर मामा असतो जो संवादिनीवरती पेटीवरती साथ करणार असतो. महाराज विचारतात काय लगा कसा गाणार, 6 जिल्ह्यांबरोबर का तासाच? तो म्हणतो गाईल 6 जिल्ह्यांबरोबर. मग दरबारातल्या तबलजीला बोलवलं जातं, सुरात तबला लागतो, पोरगा अतिशय अप्रतिम गातो. आता आपल्याकडे सवय असते, लहान मुलं जर काही कला दाखवली जाते त्यांच्याकडनं तर आपण लगेच नंतर म्हणतो अरे वा काय सुंदर गळा, शिकवा बरं का गाणं. एखादी मुलगी नाचली तर म्हणतो पायात ताल आहे तिच्या, नृत्य शिकवा. याही मुलाचं कौतुक 8 वर्षाचं आहे म्हटल्यावर असंच होत असणार. पण गाणं संपल्या क्षणी महाराज त्याला पहिला प्रश्न विचारतात काय आलं का, तुझा उजवा कान बधीर आहे काय? पोरग चपावतर म्हणतं उदय महाराज तुम्हाला कसं काय कळलं? अरे का म्हणले एवढे गवई पाहिले, समोर बघून दोन्ही कानातनं सूर घेऊन गाणारे सगळेच, मान वाकडी करून गाणारा तू पाहिलाच म्हणून विचारलं उजवा कान बधीर आहे का? पोरग म्हणतं जन्मताच काही दोष आहे का काय माहित नाही, पण उजव्या कानाने ऐकता येत नाही. महाराज म्हणतात का ज्याला स्वतःचा सूर दोन्ही कानाला ऐकता येत नाही तो दुसऱ्याला काय ऐकवणार? एक काम कर, आमची चिठ्ठी घे, मिरजेला वांद्याच्या डॉक्टरकडे जा, कानाचं आधी ऑपरेशन करून घे, मग बघू काय करायचं. पोरग चिठ्ठी घेतं, मिरजेला वांद्याच्या डॉक्टरकडे जातं, कानाचं ऑपरेशन होतं, बऱ्यापैकी ऐकायला लागतं. त्या ऑपरेशनचं बिलही खासगीतनं महाराज देतात. परत येतं, महाराज विचारतात काय करायची इच्छा आहे, गाणं का काय? तो म्हणतो नाही संगीत नाटकात काम करायचंय. अरे मग मिरजेलाच थांबला असतास तर बरं झालं असतं की आमच्या अण्णासाहेब किर्लोस्करांची कंपनी तिथंच आहे म्हणजे. आणि मग अण्णासाहेबांकडे त्या मुलाला पाठवलं जातं. एकीकडे उत्तम नाटकाचे धडे, दुसरीकडे भास्करराव बखल्यामुळे गळ्यावरती सूर चढायला लागतात. तरुण वयात मूल येतं ज्या काळामध्ये महिलोपंती लाभ होते अभिनय या विषयापासून, आणि पुरुषच स्त्री पार्टी करायचे. त्याचं राजबिंद वयात आलेलं रूप बघून अण्णासाहेबांच्या मनात येतं की आपल्या नवीन शारदा नाटकातल्या नटीच्या भूमिकेसाठी या मुलाला घेतलं तर काय